नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करणे संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करणे संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय 18 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासन वित्त विभागामार्फत नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। त्याच अनुषंगाने आता शासनाने असे आदेश दिले आहे की 1 जानेवारी 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनातील अनुदेय महागाई भत्त्याचा दर आता 58% वरून 60% करण्यात आलेला आहे। सदर महागाई भत्त्यात वाढ ही 7 महिन्याच्या म्हणजेच जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत आता रोखीने देण्यात येणार आहे। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात सुद्धा विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती लागू राहील असे सदर शासन निर्णयात स्पष्ट केलेले आहे।